बातमी यानंतरची पुण्यातली आहे। पीएमपीएमएल बस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि याच अनुषंगाने पुणे पालिकेमध्ये मनसेनं एक मोठं आंदोलन केलेलं आहे। या घोटाळ्याची चौकशी करण्याची मनसेनं मागणी केलेली आहे। मनसेच्या आंदोलकांसोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधलाय, पाहूया। पुण्यातील पीएमपीएल बढती प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आज मनसेने केला आणि या सगळ्या संदर्भात मनसेने एक मोठं आंदोलनही केलं। पुण्याची जी वाहिनी आहे, खरं तर त्या वाहिनीच्या माध्यमातून लाखो पुणेकर दररोज प्रवास करतात। या पीएमपीएलच्या बढती प्रक्रियेमध्ये आपण घोटाळा झाल्याचा आरोप करत आहात, नेमका काय आरोप आहे? तुम्ही खरं म्हणालात, ही पुण्याची जी लाईफलाईन आहे, ही लाईफलाईन कशी विस्कळीत होईल हाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे। कारण का तर डिसेंबर म्हणजे जेव्हा निवडणुका चालू होत्या, निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता असताना पीएमपीएलनी पदोन्नती केली आणि पदोन्नतीबरोबर भरती प्रक्रिया राबवली। 100 क्लार्कची त्यांना भरती करायची होती, त्यासाठी त्यांनी 250 जणांना त्यांनी पदोन्नती दिली। ही पदोन्नती देताना त्यांनी CIRT म्हणजे 2013 आस्थापना ते जे नियम असते, नियमावली असते, ती सगळी नियमावली यांनी डावलली आणि ती डावलण्याचं कारण यांना प्रचंड मोठा भ्रष्टाचार करायचा होता, यांना पैसे खायचे होते आणि त्या माध्यमातून त्यांनी ते पैसे खाल्ले। आव्हाडांनी ह्या विषयामध्ये बघितलं, त्यांनाही ते कळलं, मग त्यांनी कारवाई का नाही केली, त्यांनी ही पदोन्नती रद्द का नाही केली? कारण का तर ही पदोन्नती जरी केली असली तरी पगार त्यांना मूळ पदातच चालू आहे। मग हे कसं? आणि मग जर असं आहे तर बाय लॉ तुम्ही ती पदनियुक्ती रद्द करू शकता, पण ते करत नाही। त्याच्यामुळे 8000 पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही आंदोलन केलं। कॅमेरामन तुषार समित, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केलेली असून 10 पीडित महिलांची सुटका केलेली आहे। या प्रकरणी 3 पोलिसांनी अटकही केलेली आहे। या प्रकरणात अटक केलेल्या 3 जणांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।